वादळं आली की झाडे कोसळतात, पण काही वृक्ष असे असतात जे स्वतः उभे राहून हजारोंना सावली देतात. काळाच्या पडद्याआड अनेक चेहरे येतात आणि निघून जातात, पण काही नावं अशी असतात जी एका पिढीचा नव्हे तर अनेक पिढ्यांचा इतिहास बनून जातात. शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू, तत्वनिष्ठ आणि संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. अमरावती विभागाचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक चळवळीचे प्रमुख चेहरे, माजी विधान परिषद सदस्य आणि हजारो शिक्षकांचे मार्गदर्शक प्राध्यापक बी.टी. देशमुख यांचे आज निधन झाले आहे. शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या या व्यक्तिमत्वाला आज संपूर्ण विदर्भ, संपूर्ण देश श्रद्धांजली अर्पण करत आहे. पाहूया त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. सन्माननीय प्राध्यापक बी.टी. देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना शिक्षकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न केवळ संस्थेपुरते मर्यादित न ठेवता ते शासन दरबारी पोहोचवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते अल्पावधीतच शिक्षक चळवळीतील एक प्रभावी नाव बनले. शिक्षक चळवळीचे नेतृत्व, शिक्षकांचे वेतन, सेवा, अटी, पदोन्नती, निवृत्ती वेतन, विद्यापीठ प्रशासनातील पारदर्शकता आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. ते शिक्षकांच्या प्रत्येक आंदोलनात अग्रस्थानी राहिले. त्यामुळे शिक्षक समाजात त्यांना विश्वासार्ह आणि लढाऊ नेतृत्व म्हणून ओळख मिळाली. विधान परिषदेत दमदार आवाज. अमरावती विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून येत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. सभागृहात त्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, आयुर्वेद, समाजकार्य आणि इतर शिक्षण शाखांशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडले. शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नुटाशी घट्ट नाळ. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटा सोबत त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी ते सदैव लढत राहिले. विचारवंत आणि मार्गदर्शक. प्राध्यापक देशमुख यांची ओळख केवळ राजकारणी किंवा शिक्षक नेता अशी नव्हती. ते एक अभ्यासू, विचारवंत, उत्तम वक्ते आणि दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक होते. अनेक शिक्षक नेत्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिशा मिळाली. अनेक मान्यवरांची श्रद्धांजली. प्राध्यापक बी.टी. देशमुख यांच्या निधनानंतर शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे शिक्षक चळवळीचा एक भक्कम आधारस्तंभ हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली. सन्माननीय बी.टी. देशमुख साहेब यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. विदर्भाच्या पाण्याच्या अनुशेषासाठी, सिंचनाच्या अनुशेषासाठी तसंच पश्चिम विदर्भातल्या जवळजवळ सगळ्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी जो अद्वितीय लढा दिला तो लढा विसरण्याजोगा नाही. आज अमरावतीकरांना जे मुबलक पाणी उपलब्ध होत आहे त्याच्या मागे श्री बी.टी. देशमुख साहेबांनी घेतलेले श्रम आणि त्यांनी घेतलेली मेहनत हेच कारणीभूत आहे. तसंच संपूर्ण नगरपालिकेमधल्या आज ज्या योजना कार्यान्वित झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या त्यांच्यासाठी ज्यांनी जे श्रम घेतले ते अवर्णनीय आहे. असा गांधीवादी, आयुष्यभर आपल्या विचारावर ठाम असणारा आणि एक कर्तृत्वान अशा या युगाची आज अंत झालेला आहे. मी माझ्यातर्फे, काँग्रेस पक्षातर्फे आणि अमरावतीकरांतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो. अपूरणीय नुकसान. प्राध्यापक देशमुख यांच्या निधनामुळे केवळ अमरावती नव्हे तर संपूर्ण विदर्भातील शिक्षण क्षेत्राने एक अभ्यासू, निस्वार्थी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांनी उभारलेली शिक्षण चळवळ, मांडलेले विचार आणि केलेले कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. एक अमरावतीचा अभ्यासू,
व्यक्तिमत्व हरपलं. इरिगेशनमध्ये शेतकऱ्यासाठी लढणारे, झडणारे आणि विधानसभेत उभे राहिल्यावर मुख्यमंत्र्याचा थरकाप करणारे असे बिटी भाऊ आम्हाला सर्वांना सोडून गेले. त्यांना सर्व अमरावती जिल्हा काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. शिक्षण क्षेत्रातील एक युग आज संपले आहे. तरी प्राध्यापक बी.टी. देशमुख यांचे कार्य, विचार आणि संघर्षाचा वारसा कायम जिवंत राहील. त्यांनी शिक्षक समाजासाठी दिलेले योगदान आणि समाजहितासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.